गुड मॉर्निंग सर, अंकिता morning. यो. तुमचं नाव कळेल? सतीश जोशी. ओके. सो तुम्हाला स्कायफिनिया प्रोजेक्टबद्दल कसं कळालं? माझ्या मित्राने इथं बुक केला होता. ओके. एक आपला प्रोजेक्ट बघितले होते अराउंड रावेत. सो तो मला म्हणाला की एकदा जाऊन बघ लोकेशन वाईज. सो त्यामुळे मी इथं आलो आणि मला आवडलं लोकेशन वाईज, ओके. त्यामुळे मी इथं बुक केलं. ग्रेट. मग तुम्हाला कनेक्टिव्हिटी कशी वाटली? कारण की हा खूप सगळ्यात छान आहे. मोठा- बेसिकली मी चिंचवडमध्येच राहतो आधी, ओके. तर त्यामुळे मला ही चिंचवडची अटॅचमेंट होती. सो हे लोकेशन असं आहे की चिंचवडी क्लोज आहे. इफ यू गो टू सगळं रावेत अँड देन अगेन BRTS रोड, आणि मी IT मध्ये काम करत असल्यामुळे हिंजवडी मला कनेक्टिव्हिटी हवी होती. ओके. सो इट्स गुड लोकेशन. ओके. सो 100 आउट ऑफ 100 फॉर लोकेशन. ग्रेट. थँक्यू सो मच. मग तुम्हाला फ्लॅट कसा वाटला? हा वास्तू कंप्लायन्सनुसार बनलेला आहे. ॲम्बियन्स वगैरे कसं वाटलं सगळं तुम्हाला? हां, तरी आत्ताच जे काय एक्सप्लेन केलं टीमनं, टीम खूप हेल्पफुल होती ते एक्सप्लेन करण्यात सगळं. हां हां. आता एक्झॅक्ट बघता येत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला त्यांनी खूप एक्सप्लेन केलं की कसं असेल, कुठं लोकेशन येईल वगैरे, आणि जे काही लेआउट आहे तो खूप छान आहे. ॲटलिस्ट कसं बाकीच्या प्रोजेक्टमध्ये कुठेतरी वॉलमध्ये येते, Yes. म्हणजे प्रकाश वगैरे येत नाही Right. किंवा हवा येत नाही, तर तसं नाही आहे. बऱ्यापैकी सगळ्या बाजून ओपन आहे. सो Great. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तुम्हाला सेल्स टीमचा एक्सपिरियन्स कसा वाटला? खूप छान आहे. काही गोष्टी कसं असतं, शेवटी एखादी मोठी परचेस करतो आपण तेव्हा निगोशिएशन होत असतात, त्यात त्यांनी खूप हेल्पफुल होते ते लोक, आणि खूप मदत केली सॉर्ट करायला काही इश्यू होते ते. राईट. ओव्हरऑल प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्हाला कसं वाटलं हे सगळं आणि आमचं सेल्स टीम अँड एव्हरीथिंग? खूप छान वाटली. त्यांनी खूप मदत केली. राईट. प्रत्येक म्हणजे आधी 2-3 वेळा आम्ही व्हिजिट केली. जे काही पॉईंट होते ते ओपन पॉईंट त्यांनी खूप एक्सप्लेन केले व्यवस्थित, ओके. आणि सगळं सॉर्ट करून मग फायनली आम्ही बुक केलं. राईट. ओके, फाईन. थँक्यू सो मच सर Thank you. तुमचा टाईम दिल्याबद्दल.